सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत हितगुज, हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित त्यांचं पुस्तक. आणि आज जो लेख मी वाचून दाखवते यातला त्याचं नाव आहे आवाजांचं जग. पहाटे जाग आली ती घड्याळाच्या किर्र गजराने. उठून फिरायला घाईनं बाहेर पडताच पक्ष्यांची न समजणाऱ्या भाषेतील गोड किलबिल आणि पंखांची फडफड कानावर येत होती. आकाश कसं शांत, रस्तेही शांत. त्यामुळे वाऱ्याचा, फांद्या आणि पानांशी चाललेला संवादही ऐकू येत होता. पावलांचा आवाजही मोठा वाटत होता. येताना आकाश केशरी किरणांनी पृथ्वीला स्पर्श करीत होतं. न बोलताच खूप काही सांगत होतं. घराच्या बिल्डिंगजवळ येताच उठी गोविंदा, उठी गोपाळा असे स्वर कानी पडत होते. कुठून तरी डबे, भांड्यांचे आवाज, कुकरची शिट्टी, कुठं मुलांचं रडणं बागडणं, तर कुठे टी व्हीवरच्या बातम्या आणि त्यातूनच फोनची बेलही ठणाणत होती. जरासा मोठ्याने भांडण्याचा आवाज कुठल्या तरी फ्लॅटमधून आला की उगाचच खिडक्या उघडाव्याशा वाटतात. तर कधी नववधूच्या हिरव्या सुड्याची किणकिण आणि पैंजणांचा नाद ऐकल्यावर तो 25 वर्षापूर्वींच्या रोमॅन्टिक काळात घेऊन जातो. कधी रेडिओ मिरचीमधील आवडती गाणी कानावर पडली की लता, आशा, रफी यांच्या स्वरांसाठी असणारी मनातली कवाडं पुन्हा उघडतात. या साऱ्या आवाजांबरोबर भाजीवाले, डबेवाले, वडेवाले, पेपरवाल्यांच्या आरोळ्या कानावर येतच असतात. रस्त्यावरचे ट्रक्स, बसेस कर्कश किंकाळ्या मारत जात असतात. कायनेटिक जोराने हाक मारत असते. ॲक्टिवा पण जात असते अधूनमधून. तर मधूनच बैलगाडीचे बैल घुंगरू वाजवत डुलत चाललेले असतात. तर दुसऱ्याच बाजूला श्वासातून धूर सोडणारं, रस्त्यावर डांबर टाकणारं मशीन खडखडत कडकडत वाजत असतं. वाहनांच्या बेसुमार गर्दीतून लग्नाचा वाजत गाजत येणारा बँड ऐकून मन मात्र फुलून जातं. ऑफिसमधला कम्प्युटर अगदी तोंडावर बोट ठेवून शांततेत खूप मोठं काम करत असतो. मधल्या सुट्टीत गप्पांचे बोल रंगत असतात. मधूनच आकाशातल्या विमानांची घर्र घर्र ऐकली की मन उंच उंच गगनात भराऱ्या मारू लागतं. फटाक्यांचा आवाज तरी ते प्रदूषण करीत असले ना, तरी एक प्रकारचा जिवंतपणा, जोश, उत्साह यांनी ओतप्रोत भरलेला वाटतो. त्याच्या मागे कोणती तरी गोड बातमी दडलेली असते. आगगाडीची धडधड कुठेतरी लांब आपल्या आवडत्या गावाला घेऊन जाते. निर्मळ आणि पवित्र गाभाऱ्यातली मंदिराची घंटा वाजली की डोळे मिटून प्रार्थना म्हणावीशी वाटते किंवा मनातला प्रश्न ईश्वराला सांगावासाही वाटतो. बेल ही सुद्धा केवढी भावपूर्ण बनते. आवडत्या व्यक्तीची आतुरतेने वाट बघत असताना तारावरची बेल वाजली की मन आनंदानं नाचू लागतं. ती बेल मधुर वाटते. तीच ऑफिसमधली बॉसनं वाजवलेली बेल ऐकली की मात्र टेन्शन वाढतं. ती कर्कश वाटते अगदी. नाटकाच्या मध्यंतराची बेल उत्कंठा अगदी शिगेला पोचवते. परीक्षा सुरू होतानाची हॉलमध्ये वाजणारी बेल तर उत्सुकता, भीती, हुरहुर, आकांक्षा या सगळ्यांना घेऊन वाजते. कधी कधी तर मनातल्या विचारांचाही खूप मोठा आवाज होत असतो. कुणी रागानं बोललेले शब्द तर प्रतिध्वनी उमटवत राहतात. पावसाळ्यात दाटून आलेले काळे ढग काही क्षण आवाज करीत जीवनधारा पृथ्वीवर कोसळवतात. पानांवरून गळणाऱ्या थेंबांच्या तालाचा आवाज तर अगदी अपूर्वच वाटतो. झऱ्याची खळखळ मनाचा पारदर्शकपणा सांगत असते. सागरांच्या लाटांच्या निनादाबरोबर
मनातले तरंग उसळी मारू लागतात. सूर्य जरासाही आवाज न करता सारी पृथ्वीच दिपवून टाकतो. तसंच माणसालाही अगदी कमी बोलून खूप मोठी कामगिरी करता येईल. खरंय, किती तऱ्हेचे आवाज सांगितले. आणि शेवटचं तर मला खूपच आवडलं की सूर्य जसा आवाज न करता सारी पृथ्वी दिपवून टाकतो, तसं आपण सुद्धा कमी बोलून जास्ती कामगिरी केली पाहिजे. धन्यवाद. खूप छान आहे. मस्त पोस्ट आहे, आवडली मला. पुन्हा उद्या अशाच एका छानशा पोस्टसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.